तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एक माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. आज आहे आमचा शेवटचा दिवस कर्नाटकमध्ये आणि आम्ही इथून जाणार आहोत साऊथ गोवा, त्याच्यानंतर नॉर्थ गोवा आणि त्याच्यानंतर मग कोकण कोस्टल. चला तर मग भेटूया. ओके, से हाय. Have a safe trip to God. थँक्यू. चलो आता आम्ही चाललेलो आहे. आता ये बोजा उठाने का इसको. ये बोजा उठाएगा ये. चलो गोवा. Thank you for your अपने कैफे का नाम बताओ. the Om View Cafe. ओम व्यू कैफे. ओके. सो अभी आता आम्ही चाललेलो आहे नॉर्थ गोवा आणि नॉर्थ गोवावर आम्ही परत जाणार साऊथ गोवा नंतर मालवण. ठीक आहे. आता आम्ही निघाले सगळे नाश्ता वगैरे करून आणि आता हे हा बोजा आहेत आमच्यासोबत. हे बाई जॅकेट टाकले. चला ओके, चला आता आपण भेटूया डायरेक्ट काल तुम्हाला नॉर्थ गोवा. फॉरेनर म्हणली का तुम्ही मेडिक आहात का? हा मग आता तेच विषय ना. आता मेडिक दोघे मेडिक आता विचारते ना म्हणजे काय घेऊन चाललेत का याच्यात. लिव्हर काढायला आलतो. लिव्हर काढायला आलं होतं. 2-3 निकाला अगर वो बेच के वापस महीने भर आएंगे इधर. ऑर्गन सप्लाय. ऑर्गन सप्लायर. यस. 1 साल तक कुछ काम नहीं करेंगे, 1 साल तक भी वो पैसे का एंजॉय करेंगे. हे चॉकलेट कारीगर आईस्क्रीम वाले. सच्चा भाऊ असतो असं भाई. भावाचं बोध स्वतः उचलणारा. अरे ती म्हणते आता आम्ही आलो होतो काल आरंबोल बीचला. थोडंसं हेक्टिक झालं होतं म्हणून स्टे केला होता, थोडंसं चिल वगैरे मारला आणि आता आम्ही जाणार आहोत टुवर्ड्स द कोकण, सावंतवाडी, मालवण, तारकर्ली वगैरे तिथे कुठेतरी बघून स्टे करू. निघून लवकर. काल दाखवण्यासारखं एवढं काही नव्हतं आणि मी दाखवलं नाही. बाय बाय. ही आपली गांडी. नाव लेट्स राईड टू फ्युरियसा. फ्युरियसा आहे भाई गाडीचं नाव. डेरोसा पे डेरोसा. चला आता आम्ही निघणार टुवर्ड द कोकण, मालवण, तारकर्ली. देनपो. अक्षय, जो भी लेना है 2 लेना. जो भी ला रही हो 2 लाना. अर्धे आले का? भीमपूरवरून आम्ही चाललोय. अजून एक पॉइंट आहे. कुठे चाललोय भाई आपण? कुठे चाललोय? आता आम्ही चाललो तारकर्ली बीचला. मस्त कोस्टल रूट करत जाणार आहे आपण. आता लालपरी जाऊ दे ना पुढं. रोड पण एवढे छोटे आहेत ना का आपण ओव्हरटेक नाही करू शकत.
आता आहे आम्ही वेंगुर्ल्यामध्ये आणि वेंगुर्ल्यामधून आम्ही जाणार आहे परत मालवण करून मग वगैरे रत्नागिरी. आम्हाला जेवढं आज अंतर कापता येईल तेवढं आम्ही अंतर कापणार आहे. उद्या परत आम्हाला जवळजवळ 300 किलोमीटर प्लस करायचे. तर पूर्ण उद्या हेक्टिक नको. अरे ये नाही करून चल. ए काय कोणाला आवाज येतो रे तो? हा कुठल्या रोडने घेऊन आलेत रे? अरे पण काय 10 किलोमीटर जाते का आतमध्ये म्हणा अशा रोडने? रोड आहे का काय? वेट किती आपल्या गाडीवर? हा मग ऑफ रोडिंगला लय भाई पण ए पंक्चर है अच्छा पंक्चर बघायला लागेल कुठे तिकडे. पंक्चर आहे बसला आता. थांबून तो आता काय करणार थांबून? पूर्ण नाही गेला खाली. चल पंक्चर झाले बाई. आता कुठे बघायला लागेल लवकर. ते गाव कुठे? गाव काय बांबोली पंक्चर हुआ है गाडी. पंक्चर हुआ है पंक्चर. किती किलोमीटर? वळणाच्या पुढे खाली. वळणाच्या खाली ना? हा चला. धन्यवाद. काय पुढं आहे इथं वळणावरती खाली जाईल. एवढं नाही बसलेलं खाली. ट्रिपलीच्या वाजता नाही पूर्ण नाही बसतोय. ए एक काम कर, ती बॅग दे. बॅग माग धर. चला लवकर. तू बस रे ऋषा. माझ्या वजन जास्त आहे. लिक्विड टाक नाही तर काही टाक, तेच होणार आहे. त्याच्या गाडीत लिक्विड होतं. आपण लिक्विड असून तो काय उपयोग नाही ना. वॉलचा प्रॉब्लेम आहे का मग? अरे तिथं इष्टीची गाडीच कंट्रोल होईल. गेलो असं इष्टीच्या. हा मी ते बघितलं, म्हटलं काय झालं काय नाही. तो लास्ट काय होतं? डायरेक्ट तिरकी होत होती गाडी. गाडी झालं तिरकी झाली. बघ बरं काय दिसतंय का बाहेरून लागलेलं? त्याच्यात रबर लिक्विड टाकले त्यांना सांग. गाडी बंद होती ना. हो आपले पण चेक करून घ्या. हिची पण हवा चेक करून घेते एकदा. वेळ तर तसं पण होणार. पण कोकणात होपफुली एक गॅरेज भेटला मला. कुठे आहे? कालवीमध्ये. इथून तारकल्ली 41 किलोमीटर, कुणकेश्वर 72 आणि देवगड नाही अरे खालच्या खाली शिवला होता. 84. आम्ही खाली घेतला. काय पण आम्ही देवगड रत्नागिरी त्या साईडला जायचं आज. बघू थांबत जावं लागतं.
नाव वी आर इन तारकर्ली. कुठला शॉर्टकट शोधला काय नाही. 17 किलोमीटर अंतर असलं आमचं है ना. होमस्टेज वगैरेचे ऑप्शन चांगले बरं. आपल्याला अफोर्डेबल आणि बीच फ्रंट पाहिजे रे. हा आमचा कालचा स्टे. आम्ही देवबाग संगमला थांबलेलो. इथे समुद्राच्या स्ट्री ते पुढे आणि हा आमचा रूम. तर शुभ सकाळ मंडळी. आज राईडचा आमचा आहे शेवटचा दिवस आणि आज आम्ही इथून निघतो आहे देवबाग संगम टू डायरेक्ट पुणे. तर एका दिवसात ऑलमोस्ट म्हणजे 350 ते 400 किलोमीटर राईड करायची आहे. मॉर्निंग सकाळची वेळ खूप किती मस्त वाटतं बघा. तर आपण निघतो टुवर्ड्स डायरेक्ट पुणे. एक्सप्रेस कर्वी रोड. चला तर मंडळी आजचा ब्लॉग इथेच संपूया. भेटूया नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.